नमस्कार. साप्ताहिक विवेक आयोजित नवरात्रात 9 दिवस 9 पुस्तकं या उपक्रमात मला सामावून घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी साप्ताहिक विवेकचे आणि अश्विनीताई मयेकर यांचे मनापासून आभार मानते. या उपक्रमासाठी मी जे पुस्तक निवडले आहे ते आहे संथाली कवयित्री निर्मला पुतुल यांचं नगाड़े की तरह बजते शब्द हा काव्यसंग्रह. त्यांचा हिंदी आणि संथाली असा द्वैभाषिक जो पहिला काव्यसंग्रह येऊन गेला त्याचं नाव होतं अपने घर की तलाश में. हिंदीतलं मात्र त्यांचं पदार्पण हे नगाड़े की तरह नगाऱ्यासारख्या गरजत्या शब्दांनी खरोखर अतिशय दणदणीत असं झालं. स्वतः झारखंड जवळच्या आदिवासी विभागात जन्म झाल्यामुळे तिथल्या व्यथा वेदना तिथले संघर्ष हे त्यांनी जन्मापासून अनुभवलं, पाहिलं, सोसलं आणि कदाचित त्यातूनच त्यांची ही कविता जिवंत होऊन जन्माला आली असं म्हणता येईल. त्यांच्या कवितेत अर्थातच आदिवासींच्या व्यथा वेदना, अपेक्षा, उपेक्षा, अवहेलना हे सगळं काही आहे. त्याचबरोबर एका आदिवासी स्त्रीची जी एक स्वतःच्या शोधाची उर्मी आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तिला जी मुक्तीची आस आहे ती सुद्धा त्यांच्या कवितेत आपल्याला प्रकर्षाने जाणवते. निर्मलाजींनी उपजीविकेसाठी नर्सिंगचं शिक्षण घेतलं, मग राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक वैयक्तिक पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर सुद्धा आदिवासींसाठी बरंच कार्य केलं. व्यवस्थेत जर बदल करायचा असेल तर आपल्यालाही व्यवस्थेचा भाग व्हायला हवं हे त्यांना स्पष्ट होतं आणि त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीत सरपंच पद सुद्धा भूषवलं. त्यांच्या अनेक कविता पाठ्यपुस्तकात आहेत. त्यांच्या अनेक कवितांना पुरस्कार मिळालेले आहेत, अतिशय सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. इतकंच काय की बुरुगारा या नावाने त्यांच्या जीवनावर एक लघुपट सुद्धा निर्माण झालेला आहे आणि त्याला 2010चा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. निर्मलाजींच्या या नगाड़े की तरह बजते शब्द पुस्तकाचं वाचन करताना असं लक्षात आलं की त्यांच्या कवितांची शीर्षकं सुद्धा इतकी बोलकी आहेत की त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्या कवितेला त्या शीर्षकातूनच फक्त नेमकं काय सांगायचं. एक उदाहरण द्यायचं तर त्यांची ही थेट निर्भीड कविता जेव्हा आपल्याला एका युवतीच्या स्वरातून भेटायला येते. मी या कवितेची निवड करण्यामागचं कारणही सांगते. त्यांच्या अनेक कवितांचे अनुवाद झालेले आहेत भारतीय भाषांमधून आणि मीही माझ्या कुवतीनुसार त्यांच्या काही कवितांचे अनुवाद केलेत. त्यापैकी जो अनुवाद मी आता सादर करते तो यापूर्वी दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे. या कवितेत काय नाही, तिचं भावी जीवनाचं स्वप्नचित्र आहे. तिने तिच्या या निमित्ताने वडिलांशी साधलेला संवाद आहे. खरं तर ते तिचं मनोगत आहे. या तरुणीचं आत्मभान इतकं वेगळं आहे की तिच्या आयुष्याकडून असलेल्या वेगळ्या अपेक्षा याच्यातून आपल्या लक्षात येतात. तिचं निसर्गावरचं प्रेम लक्षात येतं आणि त्या प्रेमातूनच तिची जी जोडीदाराविषयीची आस आहे की त्याने रुजवणाऱ्या हातांचं असलं पाहिजे आणि आपलं जगणं वाटून घेतलं पाहिजे ही सुद्धा त्याच्यातून प्रतीत होते. तर अशा अनेक छटा या कवितेत आहे. तिला फक्त त्या दोघांचा संसार नको आहे तर तिला माणुसकीचा दागिना आलेलं सासर हवं आहे. अशा सगळ्या छटांचं प्रतिबिंब ज्या कवितेत आहे ती कविता मी आज सादर करण्यासाठी निवडली आहे. कवितेचं शीर्षक आहे असं सासर शोधा बाबा. बाबा, इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी. बाबा, इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी जिथे मला भेटायला यायला घरच्या बकऱ्या विकाव्या लागतील तुम्हाला. नका पाठवू अशा जागी नांदायला. नका पाठवू अशा जागी नांदायला जिथे साध्या सुध्या माणसांपेक्षा दैवी शक्तीचं स्तोम असेल. नसेल जवळ एखादी गर्द वनराई किंवा डोंगरातून झुळझुळत येणारी एकही नदी. आणि अशा गावचं स्थळ तर पाहूच नका मला जिथे फक्त सुसाट धावणाऱ्या मोटार गाड्यांनाच माणसांपेक्षा जास्त मान असेल. असतील केवळ गगनचुंबी इमारती आणि दडपून टाकणारी भली थोरली दुकाने. अशा पतीशी नका जोडू माझे मन, ज्याच्या घरकुलाला अंगण नसेल, कोंबडा आरवून जिथे पहाट होत नसेल आणि हिरव्यागार परसातून मावळणारा केशरी सूर्य जिथे नसेल. नका पाठ लावू अशा भ्रताराशी माझा. नका पाठ लावू अशा भ्रताराशी माझा जो हंड्या झुमरांच्या हवेलीत झिंगत राहील. नाकर्ता असेल, जत्रेतून मुली उचलून वगैरे आणण्याचा नाद असेल ज्याला. नीट पारखून घ्या बाबा,
बरा वाईट पाहून वाटेल तेव्हा बदलून घ्यायला तो काही तांब्या नाही एखादा. असा दादला तर निवडूच नका माझ्यासाठी. असा दादला नका निवडू माझ्यासाठी, जो उठ सूट हाणामारी करेल, उगारेल मस्तवाल कुऱ्हाड नाही तर सुरा, एवढ्या तेवढ्या कारणावरून. मनात आलं तर जाईल निघून बंगाल, आसाम, काश्मीर, वाटेल तिथे. अशा मुलाला नका देऊ माझा हात. अशा मुलाला नका देऊ माझा हात, ज्याच्या हाताने एखादं रोपही रुजवलं नसेल, नसेल वाढवलं एकही झाड, नसेल उचलला कुणाचा भार, नसेल दिली कुणाची साथ. आणि हाताचा एवढं देखील लिहायला ज्याला येत नाही, अशा वरासाठी नका करू माझे हात पिवळे. असं सासर शोधा बाबा, जिथे सकाळी आलात तर परतू शकाल संध्याकाळी पायी. कधी रडू आलं तर पैतीरावर नदीमध्ये स्नान करताना ऐकू येईल ते तुम्हाला, आणि येता येईल धावत माझे डोळे पुसायला. तुमच्या आवडीचा माझ्या हातचा एखादा पदार्थ धाडता येईल तुम्हाला. माझ्या शेतचा वानवळा चाखायला पाठवता येईल तुम्हाला. बाजाराला जाता येता गावचा कुणी भेटेल, कळेल त्याच्याकडून तुमची खुशाली. चितकबऱ्या गाईला पाडस झाल्याची गोंडस बातमी. अशा कारभाऱ्याशी लावा माझं लगीन, जो पारव्याच्या जोडीसारखा सदैव माझ्यासोबत राहील. घरी दारी शेतात राबेल बरोबरीनं, आणि रात्री वाटून घेईल सारं सुख दुःख. असा जोडीदार शोधा, सुरेल अलगुजाची मुलायम साथ घालणारा, दणदणणारे ढोल ताशे वाजवण्यात तरबेज असलेला, ऐन वसंतात माझ्या केसात माळायला पळसाचं लाल बुंद फूल घेऊन येणारा. मी उपाशी असताना एक घासही जाणार नाही ज्याला, असा नवरा शोधा बाबा मला. धन्यवाद.